लोकसभा चुनाव के परिणाम सामने आते ही प्रतिक्रियाओं का दौर जारी है। इसी कड़ी में यवतमाल वाशिम लोकसभा सीट से ठाकरे गुट के नवनिर्वाचित सांसद संजय देशमुख और एनसीपी सांसद अमोल कोल्हे ने मुंबई में मीडिया से बात करते हुए अपनी प्रतिक्रिया दी। मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली 10 पैकी 8 जागा ज्या निवडून आलेल्या आहेत, 80% हा स्ट्राईक रेट आहे। ही नक्कीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट प्रत्येक कार्यकर्त्यासाठी। त्यामुळे अंतिमतः पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आधी त्या निर्णयानुसार पुढे ताईंचा विजय हा नक्कीच अत्यंत सुखद होता आणि त्याची खात्री मनोमन होती, कारण सातत्यानं ताईंनी पार्लमेंटमध्ये जी काही कामगिरी केलेली आहे प्रत्येक मतदाराला अभिमान वाटावा अशी ही कामगिरी होती आणि मतदारांनी ही साथ दिली त्याबद्दल मतदार राजाचं मनापासून आभार। माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं की या आपल्या भागातील ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही सभागृहामध्ये मांडल्या पाहिजे, लोकांचा आवाज तुम्ही बनले पाहिजे, लोकांच्या समस्येची जाणीव त्या सभागृहाला करून दिली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न तुम्ही सभागृहाच्या माध्यमातून सोडवले पाहिजे असा त्यांचा संदेश आजच्या या नाही। आमची लढाई जी होती धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई होती। प्रमाणात जनशक्तीचा उपयोग त्या ठिकाणी झाला आणि विदर्भामध्ये आज सुद्धा शिवसेनेला पूर्ण प्राधान्य आहे हे या ठिकाणच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे। खास करून आमचा जो कॉटन बेल्ट आहे, जो कापसाचा प्रश्न आहे, तो 11,000 रुपये 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना 11,000 रुपये क्विंटल प्रमाणात कापूस विकल्या गेला, 6,000 रुपयाप्रमाणे सोयाबीन विकल्या गेलं, ते आज सोयाबीन 4200वर आहे, कापूस 7,000वर आहे। प्रचंड रोष शेतकऱ्यामध्ये आहे, प्रचंड तरुण बेरोजगारामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, प्रचंड महागाई वाढलेली आहे। म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांच्या ज्या सीट्स कमी झालेल्या आहेत हे सर्वसामान्य जनतेचा रोष करते काय जरा। नागपुर समय, गली से दिल्ली तक।